7-8 दिवस गाडी चालवणार आहे. या दोघांना सांगायला लय आगाऊपणा करते. आणखी पुढचे 7-8 दिवस कसे जाणार काय माहिती. दिवसभर कशी काढत असेल मी रोज बघा. तुम्हाला आज 80-85 किलोमीटर तुमचे भांडणं करत करत बघत काय सांगायचं. हसत नको प्रक्षिता देतात. बापरे ते तोंड उघडलं की हॅलो नमस्कार, दंडवत प्रणाम. तर कोकण ट्रिपची म्हणजे आज सुरुवात झालेली आहे आणि आता आम्ही निघालो 7 वाजता. टायमिंग आमचा म्हणजे 5ला निघायचं होतं प्लॅन, 4ला उठून, पण रात्री लेट झालं म्हणून सकाळी पण उठायला उशीर झाला. झोप का व्यवस्थित झाली नाही कोणाची. आणि ह्या दोघांना तर कशीच लागली नाही. ही प्रक्षिता माहिती का 2 वाजता उठली होती, प्रियांना उठवत होती आणि आम्हाला पण चला पटकन आवरा म्हणून म्हणलं बाई झोप. आमची काही झोप झाली नाही व्यवस्थित. आम्ही ते थोडं उशिरा झोपलो होतो ना, आवरून थोडं करून 1:30-2 वाजले होते. मग उशीर झाला. तुमची पॅकिंग करून घेतली ना आम्ही. तर मग आत्ता 7 वाजता निघालो आणि नाश्ता वगैरे काही केला नाही, फक्त चहा हे घेतले. कारण की सगळ्यांचं आवरून द्यायला मलाच करावं लागते, कोणी काही करू लागत नाही मला. ए राम निशान, अरे तू कौन सा व्यायाम इधर से निकल. काय शिकला शिकला खा बी मला देखायला ट्रकचा हो. अलीकडं दे. आपण कॅरी बॅग काय लक्ष जाता कुठे गेली. समोरचे येताल ना. कोणतं का तितके त्यानं पाठी वाचली कब्रस्तान म्हणून. ती म्हणे कब्रस्तान का सोमठाणा काहीतरी. त्याच्या अगोदर ढालेगाव गेलं, सोमठाणा त्याच्या मधात होती ती. डोसा पोहे असं फ्रेश भेटलं पाहिजे तर होतं चांगलं काहीतरी. हे काय नाही रे, पोहे खाताल ना. छोट्या मोठ्या हॉटेलवर पोहे भेटतात बघा. मी पोहे नाही खाणार. काऊन मी नाही आवडत. काऊन नाही आवडत. मी नाही खाणार. छान लागतात हॉटेलवरचे बघ ना मी खाऊन. पोहे नाही खाणार. तिला वाटायला आपण कॅफे फिफीवर थांबतो, पण बेटा कॅफे फिफीवर नाही थांबणार आम्ही. पहिलाच दिवस आहे, तब्येती खराब होतात काय फेन. पहिला पण आहे आता कुठं कोणत्या सिटीवर नाही पोहोचलो. तेच ना. सांगू कोणते पोहोचलो. परभणी नंतर जी सिटी आहे ते कोणती, नांदेड. काय का हे याच्यासारखं सोडली मी नी बघा किती घंटे झाले तुला वेणी पाडू. तर आता आम्ही एका हॉटेलवरती नाश्ता करायला थांबलो. येत्या वेळेस खूप ठिकाणी बघितले की एखादं तरी हॉटेल उघडं असेल म्हणून. जवळपास 1.5-2 तास तरी आम्ही प्रवास केला. त्याच्यानंतर हॉटेल भेटलं. म्हणजे उघडेच नव्हते काही ठिकाणी. आता इथे आम्हाला माझं गावच्या जवळजवळ हॉटेल भेटलेले. तर तिथं म्हणलं मग तेलकट वगैरे काही घेतलं नाही आम्ही. मटकी आणि खिचडी असंच चांगला नाश्ता भेटला. तर आता नाश्ता झाला आहे, तर इथून पुढचा प्रवास करतो. झालं थोडं राहिलं. ट्रिपवर निघालो. आपण 7-8 दिवस गाडी चालवणार आहे. या दोघांना सांगायला लय आगाऊपणा. हे इथं बघा, हे काय, हे हँड ब्रेक आहे. ज्या वेळेस हे लावलेलं असतंय त्यावेळेस याला हात लावायचा नाही बिलकुल बी. नसता तुम्ही करतील खाली. मी जर गाडीत नसेल तर याला बिलकुल बी हात लावायचा नाही. आणि चालू गाडीमध्ये इकडला बी तू बी प्रक्षिता आणि तिकडला दोन्ही डोअर ओपन करायचे नाही. तसे तर लॉक आहेत ते, बाहेर मधून ओपन होत नाहीत. पण तरीही कळालं. आणि भयाचं नाही ना, भया त्याला हात लावायचा नाही. तर 12 वाजले होते आणि जेवणाचा टाइम झाला होता. आणि जाता ना एक छान लोकेशन दिसलं आम्हाला. म्हणजे मिसळ पावच आहे, पण एकदम जागा पण इतकी सुंदर आहे ना. म्हणजे आजूबाजूला सगळे घाट आहेत, डोंगर आहेत इकडून, आणि हॉटेल पण एकदम सुंदर छान जागेवर आहे. तर मिसळ पाव पण म्हणजे जसं दाखवलेलं तर दिसायला वेगळंच नाही, टेस्टला पण इतकी छान आहे ना. मिसळ सगळ्यांनाच आवडली. प्रक्षिता नको म्हणू लागली, ती सुद्धा आवडीनं खायली आहे ना. किती उडलं तू जरा.
ते बॉम्ब फोडला. काहीतरी फोडायला समज हिरगिर करत असताना ते काहीतरी नाही हा काहीतरी स्फोट करा. हीर काय अशी करतात का? फोड मदत हे करतात ना दगड फोडायला. बॉम्ब फोडायला कोणचा bomb? बघा विहीरच आहे का नाही. मग ते फोडतात काय? हा मग असं बॉम्ब फोडतात. मग ते फुटून मग ते काढायला सोपं जाते काहीतरी असते ते माहिती किती उंच उडायले दगड आपल्या गाडीवर येत कशी येऊन उडला. वाजल्यासारखं वाटलं हा वरी पडला असं. आवाज आला आपल्या गाडीत. आला इथून खाली पडला असता तर आणि जरच्याच गोष्टी करते बरं. हो ना लगेच गेलं. असं झालं असं तर तसं झालं असं तर. घ्यायचं का सोबत एखादं काय गाडी लावून घ्यायचं का? गाडी मला आपली त्याला तर उडवायची. काय घ्यायचं सोबत? हे विंडमिल एक हेलिकॉप्टर सारखी गाडी उडती मध्ये मध्ये कुठे ना? एवढं जड. ते जे पाते ते हवेनं फिरतात आणि त्याच्यात डायनामो असते त्याच्यामध्ये ते फिरल्यामुळं इलेक्ट्रिसिटी जनरेट होती. मुंदरखेल कळालं का? गावाचं नाव मुंदरखेल? मुंदरखेल आपलं बरोबर. पुढे विरखेल बघ. प्रिया, ते दोन बघ दोन. समोर समोर बघ पुढे दोन बघ ते. विरखेल ऐकलेलं आहे, मुंदरखेल काय? नाही तुटला नाही ते खाली आहे. हा, लपलं. मग ते जाम झाला असं. ते बघा काय राहिलं आता. कोणतं गाव? कोणतं गाव कोणतं आहे हो? काहीतरी होतं सुप्पा का काहीतरी सुप्याच्या पुढे आलो. तुला काय कळते का प्रक्षिता गावावर? आता पुन्हा इथून राहिले 2 तास 80-85 किलोमीटर. तुमचे भांडणं करत करत बघत बघत काय सांगायचंय दोघांचे भांडणं अरे हळूच इथपर्यंत आलो. चांगलं 7 स्टार. 10 स्टार नाही का 7 स्टार वाले बरं त्याला 15 स्टार. बापरे ते बघते ए ते रबल काय केलं तूच मला म्हणलीस ना हे कर काय म्हणलं आता रबर जिट्टू पाडता येत नाही हॉटेलला उतरल्या पाडूत पण ते रबल कुठे गेलं तोंडावर असं काय तुला झालं? दिलतं मी. अरे कुठे पडले की मग ते दुसरे हाय दुसरं. 2 हरवली तिने सकाळपासून 2 तर बाकीट तू घेऊन हारलेस एक. तो मी एक तू एक. तू हसत नको प्रक्षिता दात बापरे ते तोंड उघडलं की दात भैया म्हणला ना कोकण काय कोकणला कोकणला फिरायला आली. बापरे प्रिया प्रक्षिता तुमचं होतंय का नाही रे सरते का नाही माझं काय काय ना काय चालूच आहे ना घरात दोघायचं. याचं आजचं सांग बरं यानं काय केलं तर हायवेला थांबून. ते असते प्रॉब्लेम प्रत्येकाचाच आपला पण कोणाचं पण लहानपणी असते थोडस. तर आत्ता आम्ही पुण्यामध्ये पोहोचलो 5:30 वाजता आणि आता हॉटेल वगैरे बुक केलेली आहे. हॉटेलवरती जायचं आज इथंच थांबायचं. हा आजचा मुक्काम इकडंच आहे. हा केलेला डॅडानं आता केलेला आणि थोडं फ्रेश व्हायचं थोडा वेळ आराम करायचा आणि नंतर मग जेवण वगैरे करून आराम करून सकाळी मग कोकणकडे रत्नागिरीकडे. मग रत्नागिरी येऊन कोकणला 7 घंटे झालं गाडी कोकणमध्येच 7-8 घंटे कटाळा आला. रत्नागिरी कोकण मध्ये 8 तास 7 तास 7-8 तास झाले. नॉनस्टॉप नाही मध्ये मध्ये ब्रेक घेतला ना आपण चहाला तरी बी नाश्ता कटाळा यायला ना. आणि पण तुम्हाला येत असेल कंटाळा सारखं चालून मला आपण म्हणजे त्याच्यातली- टाइमपास नाही केलं लगेच लगे आवरलं ट्रॅफिक लेसत व्हायची पुण्यातली. पुण्यामधली तिथून त्याच्यानं मी अहिल्यानगर तुम्हाला पासून- 5 वाजता निघूत म्हणलं होतं. हा. म्हणजे ट्रॅफिक स्किप झाली असती. पुढे ट्रॅफिक नसतून टाकले आता. अहिल्यानगर पर्यंत आपण फास्ट आलो तिथून थोडंसं चालू झालं नाही का? So, चला इकडून एकाला जागा आहे इकडून एकाला जागा पण दोघाला बरोबर इथं सेंटर मध्येच बसायचंय भांडण करत भांडण दिवसभर. चालूच. आणखी पुढचे 7-8 दिवस कसे जाणार काय माहिती. दिवसभर कशी काढत असेल मी रोज बघा तुम्हाला आज 8 घंटे तुम्ही बघितलं ना त्याचं सकाळपासून. मला सकाळी म्हणलं लेकरावर चिडचिड करू नको सकाळी निघताय मला म्हणल्या
तू कत्ते ओरडू नको लेकरा, मी तोंड बंद ठेवलं, काहीच म्हणलं नाही आज त्याला. ते नसते लेकराला ओरडलं, मग बरं येत तुम्ही आहेतच अशी ओरडावं लागते म्हणून. अशी 8 दिवस तर बघा म्हणा. किती सत्वायले ते शैतानाच्या वर एक पाय खाली कर प्रियांदा आले होते. मग तेच ना, टॉम अँड जेरी तरी कमी भांडणं करीत असतात एवढे दोघं खतरनाक. मग मी त्याला असं काहीच म्हणत नाही, कुठल्या गाडी गोष्टी चालू डोकं टोकत नाही. एवढं परेशान करेल. पण त्याचे भांडण चालू असतात. मला हात लावला, मला पाय लावला, मला हे केलं, माझं बुकच घेतलं, माझी पेनच घेतली, ह्याच्यावरच भांडणं असतात त्याचे दिवसभर. नॉनसेन्स काही हेच नाही त्याला. चल काय घरचं नाही का? उद्या पोहोचणार आहे संध्याकाळी, म्हणजे परवाला होते. तर वेळ घालली तुझी. तर आता आम्ही आलो तिथं हॉटेलवरती, रूमवरती, आणि फ्रेश वगैरे मी झाले. प्रक्षिताचं आवरून घेते, त्याच्यानंतर मग खाली जेवायला जायचं. खालीच हॉटेल आहे, सो तिथेच रेस्टॉरंट आहे खाली, सॉरी. मग तिथे जेवण वगैरे करायचं, त्याच्यानंतर मग आराम. बाकी बघ उद्याचा व्हिडिओ आता तिकडे याला रत्नागिरीला जाणार, सो म्हणजे गणपतीपुळे, सो तिकडचं तुम्हाला बघायला भेटेल उद्याच्या व्हिडिओमध्ये. सो स्टे ट्यून. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला दिवसभराचा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.